घरात ढेकणांनी थैमान घातले आहे तर हा उपाय नक्की करून बघा। लाल मिरची पुडी, किसलेले आले, ओव्याचे तेल आणि हे सगळे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून 2 ते 3 दिवस हा स्प्रे ढेकून असणाऱ्या ठिकाणी मारा। ढेकणांना त्वरित फरक पडेल। 2. कपड्यावर पडलेले डाग काढण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा पाणी मिसळून पेस्ट करा आणि डाग असलेल्या भागांवर लावा आणि काही वेळ राहू द्या। नंतर वॉशिंग ब्रशने कापड चांगले घासून घ्या। असे केल्याने डाग लगेच निघून जातील आणि कापड नवीन सारखे चमकू लागेल। 3. काळा कुट्ट झालेला टॉवेल नव्यासारखा चकचकीत करण्यासाठी 1 कप व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून यात मळकट झालेला टॉवेल भिजत घाला। याने टॉवेलमधील बॅक्टेरिया, डाग आणि दुर्गंधी नष्ट होते। व्हिनेगरमुळे टॉवेलच्या धाग्यांना चमक येते आणि टॉवेल अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसतो। 4. घरात फिरणाऱ्या उंदरापासून मुक्ती मिळवण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडे पेपरमिंट टाकून हे बोळे घरातील सर्व कोपऱ्यात टाका। त्याने ते उंदीर येणार नाहीत, पळून जातील। या वासाने त्यांचा श्वास गुदमरतो, त्यामुळे ते मरून जातात। टिप नंबर 5. बुळबुळीत झालेल्या पाण्याच्या बाटल्या साफ करण्यासाठी गरम पाण्यात 2 चमचे मीठ घाला। बाटली बंद करून 5-10 मिनिटे चांगले हलवा। मिठामुळे बाटलीतील जमा झालेली घाण, फंगल आणि बॅक्टेरिया नष्ट होतात। यानंतर बाटली चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवा। 6. किंवा बाटलीमध्ये चमचाभर कच्चे तांदूळ व थोडे पाणी घालून बाटली बंद करून हलवा। तांदूळ बाटलीतल्या आतल्या भागात घासले जातात, त्यामुळे जमा झालेली घाण आणि कचरा साफ होतो। यानंतर बाटली स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। टिप नंबर 7. फ्रीजच्या दरवाजाचे रबर खराब आणि सैल झाल्यामुळे आपल्याला भरमसाठ वीज बिल येते। अशा वेळी 1 वाटी व्हिनेगर पाण्यात मिसळून त्यात कापड बुडवून घ्या आणि त्याने रबर गॅसेट स्वच्छ करा। व्हिनेगरमध्ये असलेले आम्ल घटकामुळे घाण, चिकट पदार्थ आणि बुरशी काढून टाकण्यास मदत होते। व्हिनेगरचा चिकटपणा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी नंतर स्वच्छ पाण्याने गॅस्केट पुसून घ्या। हे केल्याने रंग एकदम चकाचक होईल। 8. झुरळांपासून मुक्ती हवी आहे तर काळी मिरी, कांदे आणि लसूण पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा व स्प्रे करा। याच्या वासाने झुरळ घर सोडून पळून जातील। 9. नारळाचे तेल पाण्यात मिसळा आणि त्या पाण्याने फ्लोअर क्लीन करा। यामुळे फ्लोअरवर असलेल्या पाण्याचे चिकट डाग दूर होतात आणि तुमच्या घरचा एक नैसर्गिक चमक मिळेल। महिन्यातून एकदा करून बघा। 10. शेंगदाणे भाजून त्याची साल किचनमध्ये न उडवता झटपट काढण्यासाठी फक्त भाजलेले शेंगदाणे स्वच्छ कोरड्या डब्यात भरून चांगली होईल। असे केल्याने सर्व साले निघून शेंगदाणे वेगळे होते। फक्त शेंगदाणे काढा आणि साल न पसरवता डस्टबिनमध्ये फेकून द्या। या दोन्ही युक्ती त्यामुळे स्वयंपाकघरातील काम हलके होईल आणि कामही लवकर होईल। 11. घरातील लाल मुंग्या पळून लावण्यासाठी पीठ आणि मीठ एकत्र करून मुंगी असणाऱ्या ठिकाणी टाका। काही वेळातच सर्व मुंग्या पळून जातील। 12. नवीन भांड वरील स्टिकर काढण्याचा प्रयत्न करताना गरम पाणी वापरा। जर तुम्ही स्टीलवर गरम पाणी ओतले आणि ते काही मिनिटे सोडले आणि नंतर कापडाने घासले तर स्टिकर सहजपणे काढता येईल। 13. घर माशांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण घर स्वच्छ ठेवतो किंवा दरवाजे बंद ठेवतो, असे बरेच उपाय करतो। असे असूनही घर मासे येतात। त्यावर जालीम उपाय म्हणून कापसाच्या बोळाला 1 उग्र वास असलेल्या तेलामध्ये बुडवून दरवाजाजवळ ठेवा। तेलाच्या वासाने घर माशा दूर पळतात। हा उपाय करून पहा, माशा त्वरित पळून जातील। 14. बाथरूममधील चिकट, बुळबुळीत व डाग आणि पांढरी पडलेली फरशी, प्लास्टिकची बादली
चकाकी करण्यासाठी फक्त आपल्याला 1 वाटी हार्पिक लागेल. ते एखाद्या ब्रशच्या मदतीने बादलीवर लावून घ्या आणि 5 मिनिटे बादलीमध्ये मुरू द्या. काही वेळानंतर बादलीतील घाण वर आलेली दिसेल. मग आपण एका प्लास्टिकच्या कागदाने किंवा ब्रशने स्वच्छ हलक्या हाताने घासून घ्या आणि कमाल बघा. 15. स्टीलची बादली खूप दिवस धुतली नाही तर काळी पडते. डाग आणि गुळगुळीतपणामुळे ती वापरण्याची इच्छा सुद्धा होत नाही. अशा वेळी फक्त मीठ, लिंबू किंवा लिंबूसत्व, खायचा सोडा, व्हिनेगर या साध्या घरगुती गोष्टी बादलीवर घासा आणि काही मिनिटातच हिऱ्यासारखी लख्ख चमकेल बादली. 16. घरात पाली दिसत आहे तर कॉफी पावडर आणि तंबाखू एकत्र मिसळून लहान लहान गोळे बनवून पाल जिथे आहे तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल अथवा पाल पळ काढतील. 17. या महागाईच्या काळात थोडी गॅसची बचत करण्यासाठी डाळी, तांदूळ शिजवायला कुकरचा वापर करा. काही खाद्यपदार्थ भिजवल्याने गॅसची बचत होते. उदाहरण चणे आणि बीन्स यासारख्या गोष्टी रात्रभर भिजवलेला आणि गॅसचा वापर कमी होतो. कमी पाण्यात अन्न शिजवावे याने इंधनाची बचत होते. जर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर पदार्थ घट्ट करण्यासाठी गॅस वाया जातो. याचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा. कमी आचेवर आणि झाकण ठेवून शिजवा. 18. किलोभर लसूण काही मिनिटात सोलण्यासाठी एक तवा घेऊन गरम करा. त्यावर लसूण घालून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात 1 चमचा मीठ घाला आणि पुन्हा लसूण 5 ते 6 मिनिटे भाजा. यानंतर एक कॉटनच्या रुमालात लसूण काढून घ्या आणि रुमाल दुमडून लसूण चांगला चोळून घ्या. रुमाल उघडल्यावर लसणाच्या साली तुम्हाला वेगळ्या झालेल्या दिसतील. 19. कारल्याच्या भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी कारलं कापल्यानंतर ते दह्यात बुडवून सुमारे तासभर ठेवावे. यानंतर कारले धुवून त्याची भाजी करा किंवा तुमच्या आवडीची कोणतीही डिश करा. त्यामुळे लहान मुलेही कारल्याच्या प्रेमात पडतील. 20. प्लॅस्टिकचे पिवळी धमक, तेलकट व दुर्गंधीयुक्त डबे स्वच्छ करण्यासाठी सोडा, बेकिंग सोडा आणि थोडे पाणी घालून पेस्ट तयार करून चांगले पसरून घ्या. ही पेस्ट 1 ते 2 तास तसेच ठेवल्यानंतर डबा चांगला घासून धुवावा. यामुळे डबा अजून स्वच्छ तर होतोच आणि त्याची दुर्गंधी देखील निघून जाते. 21. घरातील सगळी झुरळं गुदमरून पळतील. घराबाहेर यासाठी एका वाटीत 1 ते 2 कप पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या. नंतर अर्ध झाकण डेटॉल आणि अर्धा चमचा इनो किंवा बेकिंग सोडा घाला. हे पाण्यासारखे पातळ मिश्रण बनेल. त्यात कापसाचे बोळे भिजवून घ्या आणि संपूर्ण घरात ठेवा किंवा ते मिश्रण एका बॉटलमध्ये भरून संपूर्ण घरात स्प्रे करा. यातील पदार्थाचा माणसावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, पण झुरळ, पाली मात्र पळून जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर या व्हिडिओमध्ये या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडतील असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारासोबत शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला